विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव असं म्हणत दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वारी करतात। येथील प्रत्येक वारकरी केवळ हरिनामाचा जप करत पंढरीला जातो। याच वारीत डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला चालताना मुखाने माऊली माऊली असं म्हणतात। वारीत डोक्यावर तुळस घेतलेल्या लाखो महिला आपल्या नजरेस पडतात। पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की तुळस डोक्यावर घेऊन महिला वारीत का चालतात? वारीमध्ये डोक्यावर तुळस का घेतली जाते? या मागचं कारण काय? चला तर मग जाणून घेऊयात या वारीत डोक्यावर तुळस का घेतात। वारीचा प्रवास हा लांबचा असतो। या संपूर्ण प्रवासात तुळशी वृंदावनाचा संपूर्ण भार डोक्यावर घेऊन वारकरी महिला प्रवास करतात। त्यांच्या चेहऱ्यावर याचा थकवा कुठेही दिसत नाही। खरं तर डोक्यावर तुळस घेऊन चालण्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण आहे। तुळस भगवान विष्णूंना प्रिय आहे। विष्णूंच्या पूजेत तुळस अर्पण केली जाते, तर पंढरीचा विठ्ठल हे देखील विष्णूचं रूप आहे। त्यामुळेच तुळस जशी विष्णूंना प्रिय आहे तशीच विठुरायाला देखील असं वारकरी महिला सांगतात। एकंदरच तुळशीत देवी लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे तुळस डोक्यावर घेऊन चालण्याची भावना या महिलांमध्ये पाहायला मिळते। यामागचं वैज्ञानिक कारण सांगायचं झाल्यास वैज्ञानिक दृष्ट्या तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तुळस ही प्राणवायू देते आणि कार्बन डायऑक्साईड शोषते। त्यामुळेच डोक्यावर जेव्हा तुळस घेतली जाते तेव्हा प्रत्येक महिला 20 ते 25 फुटांपर्यंतच्या हवेत ऑक्सिजनची पातळी संतुलित ठेवते। परिणामी सर्वांना शुद्ध हवा मिळते। याशिवाय तुळशीत अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण असतात। याच गुणांमुळे हवेतील बॅक्टेरिया कमी होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते। याच सर्वांमुळे वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांचं आरोग्य हे उत्तम राहतं। म्हणूनच की काय वर्षानुवर्षे डोक्यावर तुळस घेऊन चालायची परंपरा आपल्याकडे जपली जाते।